अस्तर फोल्ड करून बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे. बॅक पार्ट ठेवून आखून घ्यायचं. कटोरी ठेवत असताना नेहमी ही तिरकी ठेवायची आहे. तिरकी ठेवल्याने व्यवस्थित ब्लाऊज फिटिंगला बसतो. अस्तरवर कटोरी सरळ कधीही ठेवायची नाही, नेहमी तिरकीच ठेवायची, हे लक्षात ठेवायचं आहे. बॅक पार्टच्या साईडला क्रॉसपट्टी ठेवायची आहे. त्यानंतर कटोरीची बाजू ठेवायची आणि व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. अस्तर पुरण्यासाठी पहिल्यांदा बॅक पार्ट ठेवायचा, त्यानंतर क्रॉसपट्टी त्याच्या साईडला ठेवायची, त्यानंतर इकडे कटोरी ठेवायची आणि त्यानंतर कटोरीची बाजू ठेवायची. असं ठेवल्याने अस्तर व्यवस्थित पुरतो. त्यानंतर लास्टला बाही ठेवायची आहे. सगळे पार्ट ठेवून झाले आहेत. आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे साधा म्हणजेच गोल गळा आहे. काही वेळा क्रॉसपट्टी समजत नाही, सेमच वाटते, त्यामुळे टिक करून घ्यायचे आहे. ज्या बाजूने आपल्याला जोडायचं त्या बाजूने टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कटोरी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. शोल्डरवर बाही ठेवण्यासाठी बाहीच्या मध्य काढून घ्यायचा आहे आणि टिक करून घ्यायचा आहे. ब्लाऊजचे सर्व पार्ट अस्तरवर कट करून झाले आहेत. त्यानंतर आपण साडीच्या पिसावर अस्तर ठेवून कट करत असताना जास्त ठेवायचं आहे, अर्धा इंच. कट करत असताना साडीचा पीस हलतो तर अस्तर ठेवून त्याला पिनअप करून घ्यायचं, म्हणजे कपडा हलत नाही. जोडून झाल्यानंतर म्हणजेच साडीचा पीस आणि अस्तर हे टिप मारून झाल्यानंतर राहिलेला साडीचा कपडा असतो तो कट करून घ्यायचा. गोट मारण्यासाठी इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे कमरपट्टी जोडण्याची गरज नाही, त्यामुळे खालून व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे.
कमरेला टीप मारून घेतल्यानंतर येथे दाब टीप मारून घ्यायची. दाब टीप मारल्यानंतर कमरेला टीप मारायची. त्यानंतर गळ्याला टीप मारून घ्यायची. येथे आपण गळ्याला गोट मारणार आहोत, त्यामुळे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झाल्यानंतर व्यवस्थित गोल कट करून घ्यायचं. कटोरीची बाजू व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. जोडत असताना कुठेही चून पडली ना पाहिजे. चून पडली तर ब्लाऊज फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही. राहिलेला साडीचा कपडा असा कट करून घ्यायचा आहे. कटोरीच्या साईडचे दोन्ही पार्ट असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. इथे कटोरी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे. त्यानंतर बाही जोडून घ्यायची. इथे 2.5 आणि 1.5 टिक करून घ्यायचे आहे. उभा टक्स 2.5, आडवा टक्स 1.5. तिरकी टीप मारून झाल्यानंतर कटोरीला टोक जास्त नको असेल तर तिरक्या टिपेच्या टोकाशी 1/2 इंच टीप मारून घ्यायची आहे. कटोरी जोडत असताना दोन्ही बाजूच्या कटोरी जोडत असताना खालून टीप मारायची आहे. कटोरी जोडत असताना कमी पडते.
तर कटोरी थोडीशी खेचून धरायची आहे. कटोरीच्या खालचा कपडा थोडासा सैलसर सोडायचा आहे. त्यामुळे कटोरी जोडताना व्यवस्थित जोडता येते, पुरते. त्यानंतर क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. साडीचा पीस वरती आणि अस्तर खाली ठेवायचा आणि व्यवस्थित टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यावर शोल्डर पासून फोल्ड करून नंतर दुसरी टीप मारून घ्यायची. फोल्ड केलेले फॅब्रिक बाहेर काढून घ्यायचे. राहिलेलं फॅब्रिक कट करून घ्यायचं क्रॉसपट्टीचं. त्यानंतर दाब टीप मारून घ्यायची. शोल्डर जोडून झाल्यानंतर गोटपट्टी जोडायची. गळापट्टी जोडल्यानंतर गळापट्टी फोल्ड करून टीप मारून घ्यायची. टीप त्या खाचीतून मारून घ्यायची म्हणजे
गोट व्यवस्थित येतो. बाहीला मधोमध टिक करून घ्यायची. त्यानंतर शोल्डरवर टिक केलेली ठेवायची आणि बाही व्यवस्थित जोडून घ्यायची. बाही जोडत असताना कमी पडते. बाही जोडत असताना कुठला कपडा कमी पडतो, वरचा की खालचा? जो कपडा कमी पडतो तो अलगद खेचून घ्यायचा. जास्त होतो तो सैल सोडायचा, म्हणजे बाही व्यवस्थित पुरते. बाहीची उंची बरोबर आहे का ते चेक करून टिक करून घ्यायची. मी इथे बाही फोल्ड करून हात शिलाई करणार आहे. मापाला आलेला ब्लाउज आणि शिवलेला ब्लाउज मोजून घ्यायचा. मोजल्यानंतर टिक करून घ्यायची. टिक करून झाल्यानंतर राहिलेला भाग मोजून टेपाने घ्यायचा. मोजून आलेला त्याचा चौथा भाग फिटिंगसाठी घ्यायचा. मापाला आलेला ब्लाउज शिवायला घेतलेल्या ब्लाउजवर ठेवायचा आणि मुंडा मोजून घ्यायचा आणि बाही मोजून घ्यायची आणि रेष ओढून घ्यायची आणि दंड घेर टिक करून घ्यायचंय आणि फिटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने फिटिंग केल्याने फिटिंग व्यवस्थित येते, कुठेही प्रॉब्लेम येत नाही. ही ट्रिक नक्की फॉलो करा. जोडलेली क्रॉसपट्टी आणि हुकपट्टी ते काजपट्टी तिथून मोजून घ्यायचं. शिवलेला ब्लाउजवर जास्त असेल तर टीप मारून घ्यायची. इथे माझं बरोबर आले. मोजत असताना जर जास्त असेल तर कमरमध्ये टीप मारून घ्यायची. अशा पद्धतीने फिटिंग केल्याने व्यवस्थित फिटिंग येते.